श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात स्त्रीलिपी या मालिकेत ऐकूया डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी साधलेला संवाद. आज ऐकूया भाग 12वा, पहिले संपादन आणि भाषांतर. साधारणपणे 150 पावणे 200 वर्षांपूर्वी साहित्याच्या विविध क्षेत्रात स्त्रियांचा वावर सुरू झाला हे आपण या मालिकेत पाहतोय. एक एक करत जवळजवळ सगळ्या क्षेत्रात स्त्रियांची निर्मिती दिसायला लागली. संपादन आणि भाषांतर ही क्षेत्र तरी त्याला कशी अपवाद असणार. एखाद्या पुस्तकाचं किंवा नियतकालिकाचं संपादन करणं ही साहित्यासाठी आणि त्याच्या प्रसारासाठी आवश्यक बाब आहे हे 19व्या शतकातच स्त्रियांच्याही लक्षात आलंच होतं. त्यांच्या या पहिल्या वहिल्या संपादन कार्यात बहुसंख्य संपादित पुस्तकं ही काव्यसंपादनं आहेत. यातलं आज उपलब्ध असलेलं पहिलं संकलन संपादन आहे रमाबाई जोशी यांनी केलेलं. साल आहे 1857. त्यांनी यामध्ये काकड आरत्या, गाणी आणि काही घरगुती वैद्यकीय उपचार यांचा समावेश केलाय. अर्थात हे संकलन किंवा संग्रहित पुस्तकच म्हणायला हवं, पण संपादन या शब्दाचा एक अर्थ मिळवणे, प्राप्त करणे असाही आहे. त्यामुळेच या पुस्तकाला संपादित पुस्तक असं म्हटलंय. शिवाय गाण्यांच्या पुस्तकात घरगुती औषधांची देखील माहिती देणं हा प्रयत्न असं दाखवतो की या संपादनामागे फारसा खोलवर विचार झालेला नसावा. पण यानंतरचं एक महत्त्वाचं संपादन आलं 1922 मध्ये. सरस्वतीबाई भिडे यांच्या अभिनव काव्यमाला या पुस्तकाचा या प्रकारचं संपादित पुस्तक म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. हा संग्रह करण्यापूर्वी त्यांनी केसरी आणि ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रातून आधुनिक स्त्रीवर्गाच्या कवितांचा संग्रह करावयाचा आहे, तेव्हा ज्यांना आपली काव्ये प्रकाशित व्हावीत अशी इच्छा आहे त्यांनी ती पाठवावीत असं एक आवाहन केलं होतं. आणि या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळाला आणि मग एकूण 32 कवयित्रींच्या 98 कवितांचा समावेश असलेला हा संग्रह प्रकाशित झाला. प्रामुख्यानं या कवितांमध्ये 2 प्रवाह दिसतात. काही अगदी पारंपरिक वळणाच्या भक्तिभावपर अशा रचना आहेत, तर काही आधुनिक विचार धीटपणे मांडणाऱ्या कविता आहेत. एका कवितेमध्ये लक्ष्मीबाई लेले या कवयित्री असं लिहितात: मूर्खपती विद्वान कसाही, मान हवा राखा या त्याचा, आवड निवड नाही स्त्रीला, गुलाम जणू पतीच्या मर्जीचा. आपल्या अस्तित्वाचा, आपल्या आत्मसन्मानाचा विचार स्त्री धीटपणे मांडू लागल्याचा हा पुरावा म्हणून महत्त्वाचा आहे. अनुवाद किंवा भाषांतराच्या क्षेत्रातही स्त्रीचं पाऊल थोडंसं उशिरा पडलं ते स्वाभाविक, कारण मुळात एका भाषेचं औपचारिक शिक्षणच तिला उशिरा मिळालं आणि अनुवादासाठी तर किमान 2 भाषा अवगत असायला हव्या. पतीच्या नोकरीच्या निमित्तानं कधी इंग्रजी शिक्षणाची उत्तम सोय झाली म्हणून त्या काळात काही स्त्रियांना हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि बंगाली या भाषांचा परिचय करून घेण्याची संधी मिळाली आणि त्यातल्याच काहींनी या संधीचा लाभ घेऊन मोजकी पण लक्षणीय भाषांतरं केली. यातलं पहिलं उपलब्ध भाषांतर आहे 1909 सालातलं. सरस्वतीबाई भिडे यांनी केलेलं सरोजिनी या कादंबरीचं हे भाषांतर. दामोदर मुखोपाध्याय यांच्या माओ मे या बंगाली कादंबरीवरून त्यांनी हे भाषांतर केलंय आणि हे भाषांतर त्यांनी अर्पण केलंय बडोद्याच्या महाराणी चिमणाबाई साहेब यांना. का? तर त्या विद्याभिलाषी आणि स्त्री शिक्षणाविषयी उत्सुक आहेत म्हणून. अनुवादिकेचा दृष्टिकोन यावरून आपल्याला दिसतो तो फार मोलाचा आहे. पाठोपाठच मग 3 वर्षांनी 1912 मध्ये कमलाबाई किबे यांनी केलेला राजकुमारी हा हिंदी कादंबरीचा अनुवाद आला आणि मग ही कादंबरी अधिक कळावी म्हणून मी तिचं भाषांतर केलं असं कमलाबाईंनी लिहून ठेवलंय. मला हे फार महत्त्वाचं वाटतं. हळूहळू मग अर्थातच अनुवादक स्त्रियांची संख्याही वाढू लागली आणि आज आपण पाहतोय की लीना सोमनींसारख्या अनेक स्त्रिया 100हून अधिक भाषांतरं ज्यांच्या नावावर आहेत अशांनी हे अनुवादाचं क्षेत्रही अत्यंत समर्थ केलं आहे. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात स्त्रीलिपी या मालिकेत आपण ऐकत होतात डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी साधलेला संवाद. 12व्या भागाचा विषय होता पहिले संपादन आणि भाषांतर. निर्मिती सहाय्य संकेत गायकवाड. सादर करते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.